नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री ज्ञानव्यवसाय एज्युकेशनल चॅनलवरती, जिथे आपण आज घन आणि घनमूळ, क्यूब आणि क्यूब रूट हा इयत्ता 7वीसाठी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झाममध्ये विचारला जाणारा पुढचा टॉपिक आहे. या आधीच्या टॉपिकमध्ये आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट विषयी सगळं बघितलं होतं. वर्ग आणि वर्गमूळाविषयी त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण घेतले होते. प्रॅक्टिस एक्झाम्पलही आपण घेतले होते. जर कोणी बघितले नसतील तर त्यांनी ते नक्की बघून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी आपण सुरुवात करत आहोत. आपला टॉपिक आहे क्यूब आणि क्यूब रूट, घन आणि घनमूळ. ठीक. स्क्वेअरमध्ये काय होतं वर्गासाठी, जर एक नंबर असेल त्याच नंबरला त्याच नंबरने आपण जर मल्टिप्लाय केलं तर जे काही प्रोडक्ट आपल्याला मिळतं त्याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर ऑफ द नंबर, त्या नंबरचा स्क्वेअर. ठीक आहे. आता स्क्वेअरमध्ये आपण काय केलं होतं, एकच नंबर 2 वेळा मल्टिप्लाय केला होता. क्यूब रूटमध्ये सेम नंबर आपण किती वेळा मल्टिप्लाय करणार आहेत, 3 वेळा मल्टिप्लाय करणार आहोत. त्याच्यानंतर जे आपल्याला प्रोडक्ट भेटेल, जे आन्सर भेटेल त्याला आपण म्हणणार आहे क्यूब ऑफ द नंबर, त्या संख्येचा घनक. एक नंबर घेतला, त्याच नंबरने 3 वेळा मल्टिप्लाय केला आहे. ठीक आहे. म्हणजे एक्स घेतला, एक्सला 3 वेळा मल्टिप्लाय केला आपण, त्या तिघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असणार आहे, घन म्हणजे क्यूब असणार आहे. ओके. तर आपल्याला स्टेटमेंट बघा काय, द प्रोडक्ट ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग अ नंबर बाय इटसेल्फ 3 टाइम्स. ठीक आहे. अ प्रोडक्ट ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग अ नंबर, एका नंबरला 3 वेळा त्याच नंबरनेच, दुसऱ्या कुठल्या नाही बरं का, त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं तर जे प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे त्याला आपण म्हणतो क्यूब ऑफ दॅट नंबर, त्या नंबरचा क्यूब म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघायला गेलं, क्यूब ऑफ 7, मला 7चा क्यूब विचारला आहे, मग याच नंबरने मला किती वेळा मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 3 वेळा मल्टिप्लिकेशन केलं तर याला मी या टाईपमध्ये लिहिणार 7⁻3. आता याच्यामध्ये शिकण्यासारखी गोष्ट काय आहे, 7⁻3. ओके. यातला हा खालचा आहे, स्क्वेअरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, हा जो खालचा आहे याला आपण म्हणतो बेस, मराठीत याला आपण काय म्हणणार आहे, पाया म्हणणार आहे. आणि हा जो 3 आहे याला म्हणतात इंडेक्स किंवा पॉवर, मराठी त्याला म्हणतो आपण घातांक. ठीक आहे. एखादं मल्टिप्लिकेशनमध्ये रिपिटेटिव्ह सेम नंबर झाला असेल, ठीक आहे, नीट बघा काय हे घातांक किंवा इंडेक्स म्हणजे काय, एखाद्या मल्टिप्लिकेशनमध्ये एकच नंबर जर रिपीटेड मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर आपण त्याला इंडेक्सच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर मी एक क्वेश्चन घेतला, 5 × 5 × 5 × 5 पुन्हा 5 × 2 × 2 × 2. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं मल्टिप्लिकेशनमध्ये, एक 5 आहे आणि दुसरा 2 आहे जे रिपीट झाले, तर हे प्रत्येक वेळेला एवढं मोठं मल्टिप्लिकेशन लिहिण्यापेक्षा याचा एक नवीन फॉर्म काढला, त्याला म्हणतो आपण इंडेक्स किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणतो आपण, एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतो. याच्यामध्ये काय करतो, कोणता नंबर रिपीट झाला आहे तो आधी घेतो, 5 नंबर रिपीट झाला आहे, किती वेळा रिपीट झाला आहे ते त्याच्या डोक्यावरती आपण लिहितो. इथं 5 नंबर किती वेळा रिपीट झाला आहे, 5 वेळा झाला आहे, म्हणजे हे 5⁻5 लिहिणार. पुन्हा 2 रिपीट झाला आहे, किती वेळा रिपीट झाला आहे, 3 वेळा झाला आहे. म्हणजे त्याच मल्टिप्लिकेशनला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये या प्रकारे लिहू शकतो. कोणता नंबर रिपीट झाला आहे तो खाली, तो बेस म्हणून, जो नंबर रिपीट झाला आहे मल्टिप्लिकेशनमध्ये बरं तो बेस म्हणून, आणि तो किती वेळा रिपीट झाला आहे तो इंडेक्स म्हणून त्याच्या डोक्यावरती थोडासा तिरपा लिहितो आपण. ओके. स्क्वेअरमध्ये पण हेच होतं, क्यूबमध्ये पण हेच लिहिणार आहे, फक्त स्क्वेअर असताना त्याच्या डोक्यावरती 2 येतो, क्यूब असताना त्याच्या डोक्यावरती किती येणार आहे, 3 ॲज अ इंडेक्स येणार, हे लक्षात ठेवायचं आहे. मग क्यूब ऑफ 7⁻3 आन्सर येतं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 343. सिमिलरली आपण एक व्हेरिएबल घेतलं, क्यूब ऑफ ए, ह्याला लिहिताना कसं लिहिणार आहे, a × एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये a⁻3, आणि याचं प्रोडक्ट कसं असणार आहे, a⁻3च प्रोडक्ट असणार आहे. आता एची व्हॅल्यू, एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, त्यामुळे a⁻3 असंच आपल्याला तिथं आन्सर म्हणून लिहावं लागतं, तिथं कुठल्याही प्रकारचं नंबर येणार नाही. क्यूब ऑफ 10 बघितलं, 10 × 10 × 10, 10⁻3 = 1000. हा क्यूब झाला. तसंच पुढचं आपण बघितलं, आता आपण 20चा क्यूब बघूया. क्यूब ऑफ 20 म्हणजे काय असणार आहे, हे 20 किती वेळा, 3 वेळा घ्यायचं आणि पुन्हा त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन करताना किती 0 आहेत, मल्टिप्लिकेशनमधले 0 काउंट करायचे, 3 वेळा क्यूब आहे, क्यूब काढतोय आपण, ठीक आहे, घन काढतोय आपण एखाद्या नंबरचा. मग जितके 0 नंबरमध्ये असतील त्याच्या 3 टाइम्स, त्याच्या 3 मल्टिपलमध्ये आन्सर मग आपल्याला क्यूबमध्ये पाहिजेत. 20मध्ये किती 0 आहेत, एकच 0 आहेत, याच्या मल्टिपलमध्ये
याच्या 3 जर मल्टिपल केलं आपण तर 3 झिरो मला कंपल्सरी पाहिजेत कशामध्ये, क्यूबमध्ये. आणि उरला कोणता आपला 2. 2चा क्यूब 2 इंटू 2 इंटू 2 हा झाला 8, म्हणजे 20चा क्यूब किती येतो 8000. स्क्वेअरमध्ये पण आपण बघितलं होतं, जर एक झिरो असेल तर स्क्वेअरमध्ये 2 झिरो यायला पाहिजे परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये. जर 2 झिरो असतील एखाद्या नंबरमध्ये तर त्याचा जर मी परफेक्ट स्क्वेअर नंबर केला तर त्या 2चं डबल होतं, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये 4 झिरो यायला पाहिजे. त्या टाईपमध्ये इथं क्यूबचं आहे. फक्त इथं लक्षात काय ठेवायचं आहे, डबलच्या ऐवजी आपल्याला ट्रिपल करायचं आहे. जर सिंगल झिरो असेल तर परफेक्ट क्यूब नंबरमध्ये 3 झिरो येणार ट्रिपल मल्टिपलमध्ये. जर 2 झिरो असतील तर 3 2 6, म्हणजे परफेक्ट क्यूब नंबरमध्ये आपल्याला 6 झिरो घ्यायचे, हे लक्षात ठेवायचं आहे. सेम केस आहे डिजिट्समध्ये, त्यामुळे इथं मी वेगळे पॉईंट्स ते ॲड करणार नाही आहे. आणि जरी केले असतील तर ते रिव्हिजन म्हणून फक्त लक्षात ठेवायचे. ओके, पुढचा पॉईंट बघा काय, द नंबर हुज क्यूब इज अ गिवन नंबर, द नंबर हुज क्यूब इज अ गिवन नंबर इज कॉल्ड क्यूब रूट ऑफ द गिवन नंबर. ओके, आता हे स्टेटमेंट थोडंसं जम्बलिंग होणारं स्टेटमेंट आहे. ह्याचं फक्त मिनिंग काय आहे, जर मी तुम्हाला 512 दिला आणि ह्याचा क्यूब रूट विचारला आहे, ठीक आहे. आता हा 512 काय माझा हा गिवन नंबर आहे. कोणाचा क्यूब आहे हा कोणाचा तरी क्यूब आहे, बरोबर. हा कोणाचा क्यूब आहे, 8चा क्यूब आहे. मग ह्या गिवन नंबरचा जर मी क्यूब रूट विचारला तर मी आन्सर काय लिहिणार आहे, 8 लिहिणार आहे. असं ह्या स्टेटमेंटचं मिनिंग आहे. म्हणजे थोडक्यात 8चं क्यूब 512 आणि 512चा क्यूब रूट 8, हे स्टेटमेंट फक्त तिथं त्यांनी लक्षात दिलेलं आहे. वर्डिंग जम्बलिंगमध्ये झालेलं आहे, मला मान्य आहे. बट तुम्ही एक्झाम्पलवरून लक्षात ठेवा, आपल्याला इथं वर्डिंग लक्षात ठेवायचं नाही आहे. फक्त कोणतं नंबर कोणत्या पोझिशनवरती आला आहे हे आपल्याला तिथं लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे. मग क्यूब रूट ऑफ 512 512चा घनमूळ काय आहे, तर तो येतो 8. जर मी विचारलं क्यूब रूट ऑफ m⁻³ ठीक आहे, क्यूब रूट ऑफ m⁻³ काय तर आन्सर हे पुढं सॉल्व केलेलं आहे. हे लॉज ऑफ इंडायसेस आहेत. लॉज ऑफ इंडायसेसनुसार तुम्हाला इथं सॉल्व करून दाखवले आहेत. ह्यातला लॉज ऑफ इंडायसेस a⁻m⁻n हे स्क्वेअरच्या व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे, तो तिथं बघून घ्या. ओके, हे सॉल्व केल्यानंतर इथं काय लक्षात येतं बघा, हे 3 1 जा 3 3 1 जा 3 आणि फक्त m⁻1 राहतो, म्हणजे m क्यूब असेल त्याचा जर मी क्यूब रूट विचारला तर आन्सर तुमचा येणार इथं m, ठीक आहे. तसंच मी एखाद्या नंबरला लिहिलं 9⁻³ आणि याचा क्यूब रूट विचारला तर डायरेक्ट फक्त 9 लिहायचं, हे त्याचं क्यूब रूट असतं. ओके, या टाईपमध्ये. आता आपण इथं 27,000चा क्यूब रूट आपण शोधूया. सगळ्यात पहिल्यांदा झिरो बघा किती आहे, 3 झिरो आहेत, म्हणजे जो आपला क्यूब रूट असणार आहे त्याच्यामध्ये सिंगल झिरो असणार आहे, हे तर माझ्या लक्षात येते. का बरं, जर इथे समजा एक नंबर दिला आहे, हा नंबर आहे, त्याचा मी क्यूब काढला. ओके, जर इथं सिंगल झिरो असेल तर क्यूब रूटमध्ये किती झिरो म्हटलं होतं, त्याच्यात 3 टाइम्स झिरो म्हटलं होतं. आता हीच केस उलटी करायची आपल्याला. जर मला n³ दिलेला आहे, म्हणजे क्यूबचा नंबर दिलेला आहे आणि मला त्याचा स्क्वेअर रूट विचारला आहे, तर n येणार येतं, बरोबर. मग जर 3 झिरो असतील तर याच्यामधला 3 झिरोमधला 1 झिरो माझा इकडे येणार आहे, ठीक आहे. कारण 3चं मल्टिपल आहे, एका झिरोला 3 झिरो, म्हणजे 3 झिरोच्या जागेवरती 1 झिरो. जर 6 झिरो असतील तर 2 झिरो येणार. कसे काय, ह्या 3च्या ग्रुपला 1 झिरो, पुढच्या 3च्या ग्रुपला दुसरा झिरो. ओके, म्हणजे इथं थोडक्यात मी काय केलं आहे, हे जे नंबर आहेत 3नं डिवाईड केलं, 3 1 जा 3 3 1 जा 3, इकडं 6ला 3नं डिवाईड केलं आहे, 3 1 जा 3 3 2 जा 6, कधी क्यूब रूट काढताना, ठीक आहे. हे लक्षात राहील सगळ्यांच्या. मग 27,000मध्ये किती झिरो आहेत, 3 झिरो आहेत. 3 झिरोच्या जागेवर किती येणार आहे, एक सिंगल झिरो येणार. ओके, आणि 27 हा कोणाचा क्यूब आहे, आता हे पुढे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 27 इज अ क्यूब ऑफ नंबर 3, म्हणजे 27चा क्यूब रूट किती आला, 3 आला, हे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढं जायच्या आधी सिम्बॉल्स बघा. आपण स्क्वेअर रूटचा सिम्बॉल घेतला होता तेव्हा एक गोष्ट सांगितली होती, हा स्क्वेअर रूटचा सिम्बॉल आहे. इथं काहीच नसेल तरी तिथं आपण 2 ॲज अ बाय डिफॉल्ट कन्सिडर करायचा असतो. बट क्यूब रूट किंवा 4th रूट किंवा 5th रूट त्याच्या पुढचे जर हायर रूट्स असतील तर तिथं आपल्याला नंबर लिहावा लागतो. किती नंबर आहे, क्यूब रूट पाहिजे तर मला इथं 3 लिहावं लागेल. जर मला 4th रूट पाहिजे तर मला इथं 4 लिहावं लागेल, या टाईपमध्ये. मग इथं क्यूब रूट लिहिताना मला एक रूटचा सिम्बॉल आणि इथं 3, हे तुम्हाला कंपल्सरी ते लक्षात ठेवायचं आहे. यालाच तुम्ही इंडेक्सच्या पॉवरमध्ये जर घेतलं, ठीक आहे,
ह्या क्यूब रूटला जर इंडेक्सच्या पॉवरमध्ये घ्यायचं झालं तर हा तुमचा बेस असेल इथं आणि बेसच्या डोक्यावरती फक्त ही पॉवर 1/3 अशी असेल. नीट बघा बरं का, जेव्हा क्यूब होता क्यूबची पॉवर काय होती raised to 3 आणि क्यूब रूटसाठी पॉवर काय 1/3. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. रिमेंबर द क्यूब्स ऑफ 1 to 10 नॅचरल नंबर्स. ॲक्च्युली 1 to 10 मी घेत होतो, बट 7वीच्या काही पुस्तकामध्ये 2-3 पुस्तकामध्ये 1 to 20 नॅचरल नंबर्स लिहिलेले आहेत, त्यांचे क्यूब रूट्स दिलेले आहेत. सो परीक्षेसाठी तुम्हाला 1 to 20चे क्यूब रूट्स तुम्हाला सगळेच्या सगळे पाठ करायचे. हे तुम्ही 10 वेळा लिहा, 15 वेळा लिहा, रोज झोपेतनं उठल्यावरती रीडिंग करा किंवा काय करायचं ते करा, पण हे सगळे क्यूब रूट तुमच्या डोक्यात बसले पाहिजेत, तोंडपाठ झाले पाहिजेत. 1 to 30पर्यंतचे, मी तर म्हणतो 1 to 50पर्यंतचे स्क्वेअर्स करा आणि 1 to 20पर्यंतचे क्यूब्स करा. ठीक आहे. इथं क्यूब दिलेले आहेत, तुम्हाला लिहून घेतले आहेत. हे क्यूब तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत, पाठ करायचे आहेत. रफ पेज घ्या, लिहून काढा. 10 वेळा, 15 वेळा, 50 वेळा, 100 वेळा, जितके वेळेला जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत लिहून काढा. जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होणार नाही, सराव होणार नाही, जोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाही तोपर्यंत हे करत राहायचं. सक्सेस एका दिवसात मिळत नाही. सक्सेसला प्रॅक्टिस गरजेची आहे, हे लक्षात ठेवा कधी पण. ठीक आहे. हे इथं क्यूब दिलेले आहेत, क्यूब लक्षात ठेवा. 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27 येतो, 4चा घन 64, 5चा 125, 6चा 216, 7चा 343, 8चा 512, 9चा 729, 10 क्यूब 1000. 11चा क्यूब येतो 1331, 12चा क्यूब येतो 1728, 13चा क्यूब आहे 2197. ठीक आहे. हे सगळे पाठ करायचे. 14चा 2744 क्यूब येतो, 15चा क्यूब 3375 आहे. ठीक आहे. 16चा क्यूब 4096, 17चा क्यूब येतो 4913, 18चा क्यूब येतो 5832, 19चा क्यूब येतो 6859 आणि 20चा क्यूब आता आपण बघितला तर 8000 येतो. ओके. हे क्यूब लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये जास्त काही शिकवण्यासारखं नाही आहे. हे मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला काही गोष्टी ह्या पाठाच कराव्या लागतात. ठीक आहे. पुढे जाऊया. नोट द युनिट डिजिट्स दॅट ऑलवेज ऑकर्ड इन अ परफेक्ट क्यूब नंबर ऑफ एनी गिवन नंबर. आता वरती जे तुम्ही क्यूब्स लिहिलेले आहेत त्याचे युनिट डिजिट बघायचे. आपण स्क्वेअरमध्ये पण युनिट डिजिट्स बघितले होते, क्यूबमध्ये पण आपल्याला युनिट डिजिट्स काही लक्षात ठेवायचे आहेत. ते खाली मी एक टेबल दिलेलं आहे. ह्या टेबलमध्ये बघा, आपल्याला एखादा नंबर दिला असेल ज्याचा क्यूब विचारला आहे किंवा स्क्वेअर विचारला आहे. सॉरी, एक नंबर दिला आहे, गिवन नंबर आहे. ठीक आहे. त्याचा युनिट प्लेस आपल्याला विचारलेला आहे. त्याचा युनिट प्लेस आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. जर मी असा नंबर ज्याच्या युनिट प्लेसवरती 0 असेल त्याचा जर मी क्यूब केला तर तो परफेक्ट क्यूब नंबर जो आहे त्याच्या युनिट प्लेसवरती काय येणार आहे हे आपल्याला तिथं चेक करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे मगाशी आपण 10चा क्यूब केला तर याच्या युनिट प्लेसवरती किती आहे, 0 आहे. याचा जो परफेक्ट क्यूब नंबर आहे त्याचा युनिट प्लेस काय आहे याच्याशी आपल्याला काही कनेक्शन जोडते का ते लक्षात घ्यायचे. हे कशासाठी करायचं, ह्याच्यासाठी हे कशासाठी करायचं, लॉजिकसाठी. काही क्वेश्चन्स आपले लॉजिकनं सुटू शकतात, प्रत्येक वेळेला कॅल्क्युलेशन करायची गरज नसते. असे काही एक्झाम्पल्स आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेले आहेत. सेम लॉजिक आपल्याला क्यूब आणि क्यूब रूटमध्ये लावायचं असतं. चला तर मग बघूया. 0चा जेव्हा क्यूब आपण केला, युनिट प्लेसला जर 0 असेल तर त्याचा परफेक्ट क्यूब केला तर त्याच्याही युनिट प्लेसला काय येतो, 0 येतो. 1च्या केसमध्ये 1 आला आहे बघा, 1च्या प्लेसमध्ये काय आला आहे, 1 आला आहे. लगेच वरती बघायचं, 1च्या प्लेसला 1 आला आहे. 11च्या प्लेसला पण 1 आलेला आहे. 2च्या केसमध्ये किती आला आहे सर, 8 आला आहे. 2च्या प्लेसला काय आला आहे, 8 आला आहे. बघा 2चा क्यूब बघा आणि 12चा क्यूब बघा, युनिट प्लेसला किती येतो आहे, 8 दिसतो आहे. 3च्या प्लेसला जेव्हा 3 असेल तेव्हा युनिट प्लेस 7 येतो. 4 असेल तेव्हा 4 आहे. 5 असेल तेव्हा 5 आहे. 6 असेल तेव्हा 6 आहे. 7च्या केसमध्ये तो 3 आहे. 8च्या केसमध्ये तो किती दिसतो आहे, 8 आणि 18चा बघा 2 दिसतो आहे. 9च्या केसमध्ये 9 आहे. लक्षात आलं आहे. आता याच्यामध्ये जर नीट बघितलं तुम्ही, 0ला 0 सेम आहे, 1ला 1 सेम आहे,
4ला 4 सेम आहे, 5ला 5 सेम आहे, 6ला 6 सेम आहेत. ठीक आहे. जेव्हा 2ला 8 आहे तेव्हा 8ला 2 झाला आहे, इथं क्रॉस झालं आहे. जेव्हा 2 युनिट प्लेसला होता तर त्याच्या परफेक्ट क्यूब नंबरमध्ये 8 आला, आणि जेव्हा युनिट प्लेसला 8 आहे त्याच्या क्यूबमध्ये 2 आला आहे. सेम इज द केस विथ 7 and 3. 7 and 3. तर मग आता जर आपण या लिस्टमधनं बघितलं तर असा कोणता युनिट प्लेस, असा कोणता डिजिट आहे का जो परफेक्ट क्यूब नंबरमध्ये युनिट प्लेसला येऊ शकत नाही? मी काय म्हणते बघा, असा कोणता नंबर आहे का? चला आपण हे नंतर बघूया. आपण त्याच्या आधी आपण पुढचं बघूया. युनिट प्लेस स्क्वेअर, आपण परफेक्ट स्क्वेअर नंबर जेव्हा घेतले होते 1, 4, 9, 16, जेव्हा आपण स्क्वेअरची लिस्ट बघितली होती तर त्या केसमध्ये आपण युनिट डिजिट्स केले होते. जेव्हा 0 असेल तेव्हा 0 येतो, 1 असेल तेव्हा 1 येतो, हे आपण बघितलं होतं. जेव्हा 2 असेल तेव्हा परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये लास्ट डिजिट किंवा युनिट प्लेसचं डिजिट किती आलं होतं? 4 आलं होतं. 3च्या केसमध्ये 9 आलं होतं, 4च्या केसमध्ये 6 आलं होतं, 5च्या केसमध्ये 5 आलं होतं, 6च्या केसमध्ये परत 6 आलं होतं, 7च्या केसमध्ये 9 आलं होतं, 8च्या केसमध्ये 4 आलं होतं, आणि 9च्या केसमध्ये लास्ट डिजिट 1 आला होता. मग स्क्वेअरमध्ये आपण काय बघितलं होतं? असे 4 डिजिट्स आहेत ते परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये कधीही येत नाहीत ॲट द एंड. कोणते कोणते होते ते? 2, 3, 7, 8. हे जे डिजिट्स आहेत 4, हे 4 डिजिट्स कोणत्याही परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या एंडला येत नाही. 2, 3 आणि 7, 8 असे किती डिजिट्स आहेत जे परफेक्ट क्यूब नंबरच्या लास्ट डिजिटला येत नाहीत? तर लक्षात घ्या, इथं असा एकही डिजिट नाही आहे जो परफेक्ट क्यूब नंबरच्या शेवटी येणार नाही. बघा ना, 0 आहे, 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे. सगळे डिजिट येत आहेत परफेक्ट क्यूब नंबरच्या केसमध्ये. त्यामुळे इथं सांगणं अवघड आहे की तो एखादा परफेक्ट क्यूब नंबर आहे की नाही, बट तो कोणाचा असू शकतो हे आपण इथं सांगू शकतो. ठीक आहे, त्याचा अंदाज आपण इथं बांधू शकतो. त्यामुळे हा टेबल एक तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून ठेवा. याच्यावरती थिअरॉटिकल क्वेश्चन्स विचारू शकतात, काही सांगता येत नाही. पुढे जाऊया. काही इम्पॉर्टंट पॉईंट्स पुन्हा एकदा. द क्यूब ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कोणत्याही धन पूर्णांक संख्येचा घन हा नेहमी धन असतो. ओके, द क्यूब ऑफ एनी पॉझिटिव्ह इंटिजर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. जर मी काय म्हटलं, रिलेटेड करा. द क्यूब ऑफ पॉझिटिव्ह 213 याचा जर मी क्यूब विचारला तर ह्याचा जो परफेक्ट क्यूब नंबर असणार आहे PCN इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे लक्षात आलं? जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर त्याचा क्यूब हा नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. कसं काय? बघा ना, +7 × +7 × +7. ठीक आहे, आता आपल्याला फक्त साईनवरती लक्ष द्या. किती साईन्स आहेत? प्लस प्लस प्लस, 3 साईन्स आहेत. आता इंटिजर्सच्या मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच्या रूलनुसार प्लसचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतं? प्लस येतं. आणि या प्लसचं मल्टिप्लिकेशन केलं कोणासोबत? या प्लससोबत, तरी फायनल आन्सर माझं काय येणार आहे? प्लस येणार आहे. ठीक आहे, बट निगेटिव्ह इंटिजर्सच्या बाबतीमध्ये हे थोडंसं गडबड करतं. जेव्हा मी एखादा निगेटिव्ह इंटिजर घेतला, सपोज -213 घेतला, वरचाच घेतला, फक्त सिम्बॉल चेंज केलं, प्लसचं मायनस, त्याचा क्यूब केला, तर या केसमध्ये द PCN इज ऑलवेज निगेटिव्ह. कसं काय? बघा, -7 × -7 × -7. आता 2 मिनटासाठी नंबर विसरून जा, मला फक्त सिम्बॉलवरती लक्ष द्या. मायनस मायनस मायनस, 3 मायनस आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी जर याचं मल्टिप्लिकेशन केलं, मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. आणि हा जो प्लस आला आहे याचं मल्टिप्लिकेशन केलं मी मायनससोबत, तर माझं फायनल आन्सर काय येणार आहे? निगेटिव्ह येणार. ठीक आहे, माझं फायनल आन्सर किती येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे निगेटिव्ह इंटिजरचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह असतं, पॉझिटिव्ह इंटिजरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे, पुढे जाऊया.
अ नंबर हॅज अ लास्ट डिजिट ॲज अ 0, then its cube number must contain 3 times zeros of the zeros in the given number. हे तुम्हाला मगाशी सांगितलं. गिवन नंबरच्या लास्टला किती झिरो आहेत त्याच्यात 3 टाइम्स झिरो हे त्याच्या क्यूब नंबरमध्ये असतात. त्याच्या क्यूब नंबरमध्ये असतात. म्हणजे 10 घेतला, 10चा क्यूब केला, किती झिरो आहेत? 1 झिरो आहे. याच्यात 3 टाइम्स झिरो तुमच्या त्या क्यूब नंबरमध्ये असतात. आता सपोज मी 100 घेतलं आणि 100चा क्यूब केला, किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत. मग याचं जेव्हा मी क्यूब काढेन, परफेक्ट क्यूब नंबर काढेन, तर त्याच्यामध्ये 2च्या मल्टिपल म्हणजे टोटल 6 झिरोज मला तिथं दिसले पाहिजे. असं ह्या स्टेटमेंटचं मिनिंग आहे. इट ऑल्सो सिम्पली मीन्स द नंबर ऑफ झिरोज इन द परफेक्ट क्यूब नंबर इज ऑलवेज विल बी द मल्टिपल ऑफ 3. म्हणजे परफेक्ट क्यूब नंबर जर शोधायचा असेल शॉर्टकटमध्ये तर एक ट्रिक एवढंच लक्षात ठेवू शकतो, त्या परफेक्ट क्यूब नंबरमध्ये जर शेवटचे जे झिरोज आहेत त्यांचं काउंटिंग हे नेहमी 3च्या मल्टिपलमध्ये पाहिजे. म्हणजे 3, 6, 9, 12, 15 असं काउंटिंग पाहिजे. 2, 4, 7 असं जर काउंटिंग असेल तर तो परफेक्ट क्यूब नंबर असणार नाही. म्हणजे जर तुम्ही 10,000 लिहिलं तर झिरोचं काउंटिंग किती आहे? 1, 2, 3, 4. दिस इज नॉट अ परफेक्ट क्यूब नंबर. हे लगेच तुम्हाला तिथे लक्षात यायला पाहिजे. हे लक्षात आलं. आता इथे लक्षात काय ठेवायचं अजून एकदा, नोट काउंट ऑफ झिरोज इन अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये काय होतं ते इज ऑलवेज इवन अँड 2 टाइम्स. ऑलवेज इवन अँड 2 टाइम्स. याच्यामध्ये 3 टाइम्स होतं. 3, 6, 9, 12. म्हणजे जे काउंटिंग आहे ते आयदर इवन असेल किंवा ऑड असू शकतं क्यूब नंबरमध्ये. बट परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये ते नेहमी इवन असणार आहे आणि 2 टाइम्स असणार आहे. म्हणजे 2, 4, 6, 8, 10. ठीक आहे. हा ॲज अ एक पॉईंट म्हणून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. जी कंडिशन झिरोची आहे तीच कंडिशन डेसिमल डिजिटची आहे. तीच कंडिशन डेसिमल डिजिटची आहे. हे इथं तुम्ही नीट लक्षात ठेवू शकता. एक्झाम्पल जर मी घ्यायचं झालं तर मी समजा आपल्याला 7चा क्यूब किती आहे? 343. बट हे याच्याऐवजी मी तुम्हाला विचारलं 0.7चा क्यूब किती आहे. तर नॉर्मलमध्ये काय लक्षात ठेवायचं, डेसिमल डिजिट्स आहेत, डेसिमल पॉईंट विसरून जा. डेसिमल पॉईंट विसरला तर मला 0.7 कसा दिसेल? फक्त 7 दिसेल. फक्त 7 दिसतोय म्हणजे माझ्याकडं 343 हा 7चा क्यूब आला. आता डेसिमल डिजिट चेक करायचं. जो नंबर ज्या नंबरचा क्यूब विचारला आहे त्याच्यामध्ये डेसिमल किती आहेत? म्हणजे डेसिमल नंतर किती डिजिट्स आहेत? एकच डिजिट्स आहेत. म्हणजे जो परफेक्ट क्यूब नंबर असणार आहे त्याच्यामध्ये मला त्याचं 3चं मल्टिपल 1 × 3 टाइम्स पाहिजे. कुठून? राईट हँड साईडकडनं 3 टाइम्स मला डिजिट सोडायचे आहेत. 1, 2, 3 सोडायचे आहेत. म्हणजे माझा डेसिमल पॉईंट इथे येणार आहे. म्हणजे 0.7चा क्यूब किती असणार आहे? 0.343. यालाच थोडंसं अजून मी इलॅबोरेट करतो किंवा थोडंसं मोठा नंबर घेतो. 0.007 घेतला आणि त्याचा क्यूब विचारला. परत एकदा फॉरगेट अबाउट द डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंटविषयी विसरून जायचं आहे. माझा नंबर काय येणार आहे? 343 येणार आहे. 7चा क्यूब 343. आता डेसिमल पॉईंट परत कन्सिडर करा. डेसिमल पॉईंट जर मी कन्सिडर केला तर या डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स किती आहेत? डेसिमल डिजिट्स किती आहेत? हा 1, हा 2 आणि हा 3. टोटल डेसिमल डिजिट्स किती आहेत नंबर दिलेल्या नंबरमध्ये? 3. म्हणजे त्याच्या परफेक्ट क्यूब नंबरमध्ये 3 × 3 टाइम्स पाहिजे ना आपल्याला. 3 × 3 म्हणजे टोटल 9 डेसिमल डिजिट्स पाहिजेत त्याच्या परफेक्ट क्यूब नंबरमध्ये. मग राईट हँड साईडकडनं मला किती शोधायचे आहेत? 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे डेसिमल पॉईंट तुमचा इथे येणार. ठीक आहे. डेसिमल पॉईंट कुठे येणार आहे? इकडे. मग ह्याच्यामध्ये 9 डिजिट्स पाहिजेत. 1, 2, 3, 4, 5, 6. मग 0.007चा क्यूब किती आला? 0.00. बघा 0.007चा क्यूब किती आला? 0.00000343. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्याच बरोबर अपोजिट आता आपण काय केलं? 3 × 3 केलं. 3 डेसिमल डिजिट्स आहेत म्हणून 3 × 3 करून टोटल 9 डेसिमल डिजिट्स घेतले. आता याच्याच उलटं जर डेसिमल डिजिट्स 3च्या मल्टिपलमध्ये आहेत किंवा 9 आहेत त्याला जर 3ने डिवाइड केलं
तर त्याच्या क्यूब रूटमध्ये 3 डेसिमल डिजिट जाणार. हे पण उलटं तिथं लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. आता इथं लक्षात ठेवायची एक गोष्ट तुम्हाला पुढे येणारच आहे, हे फक्त इथं मी आता मेन्शन करून ठेवतो आहे. पुढं मेन्स्युरेशनच्या टॉपिकमध्ये तुम्हाला हे आहे, द युनिट ऑफ अ व्हॉल्यूम इज ऑलवेज अ क्युबिक फॉर्म. म्हणजे व्हॉल्यूमचं जे युनिट आहे त्याचं जो फॉर्म आहे तो कुठला फॉर्म आहे, मीटर क्यूब, किलोमीटर क्यूब, ठीक आहे. या टाईपमध्ये सेंटीमीटर क्यूब, क्युबिक सेंटीमीटर, क्युबिक मीटर, क्युबिक फीट या टाईपमध्ये याचे युनिट्स आहेत. त्याचबरोबर जो युनिट ऑफ एरिया आहे इट इज ऑलवेज अ स्क्वेअर फॉर्म. म्हणजे आपला जो एरिया असतो तो मीटर स्क्वेअर, किलोमीटर स्क्वेअर या टाईपमध्ये हे युनिट ऑफ एरिया आहेत. हे मेन्स्युरेशनच्या टॉपिकमध्ये कव्हर होणार आहे. फक्त त्यांचे फॉर्म लक्षात ठेवायचे. क्युबिक फॉर्म कोणाचा आहे, तर युनिट ऑफ व्हॉल्यूमचा आहे. स्क्वेअर फॉर्म कोणाचा आहे, युनिट ऑफ एरियाचा स्क्वेअर फॉर्म आहे. आता दोन्हीमध्ये फरक काय आहे थोडंसं फक्त सांगतो, इथं मेन्स्युरेशनमध्ये परत कव्हर करणारच आहे, फक्त ते सांगतो. एरिया म्हणजे काय, सपोज एक बाउंड्री असते, ठीक आहे, ही बाउंड्री आहे. या बाउंड्रीच्या आतमध्ये जो काही स्पेस आहे याला म्हणतात एरिया. आणि ही 2 डायमेन्शनल म्हणजे याला फक्त लेंथ आहे आणि ब्रेडथ आहे, लेंथ आहे आणि ब्रेडथ आहे. म्हणजे ह्या 2 डायमेन्शनल ही क्वांटिटी आहे किंवा एंटिटी आहे. व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूमसाठी 3 डायमेन्शनल एंटिटी लागते, लेंथ लागते, ब्रेडथ लागते आणि थोडीशी हाईट किंवा थिकनेस त्याला म्हणू शकतो लागते. एरिया दोघांमधला फरक साध्या भाषेत सांगायचं झाला, एरिया ज्या पेजवर आपण लिहितो ती स्पेस म्हणजे एरिया. आणि ज्या बॉटलने आपण पाणी पितो ती बॉटलने जे पाणी पितो ते पाणी साठवण्याची जागा म्हणजे व्हॉल्यूम. म्हणजे एखाद्या स्पेसमध्ये मी फक्त रायटिंग करू शकतो किंवा पेंट करू शकतो ती जागा म्हणजे एरिया. आणि एखाद्या स्पेसमध्ये जर मी लिक्विड किंवा एखादं सॉलिड किंवा मी ते भरून ठेवू शकतो, ठीक आहे, कलेक्शन करून ठेवू शकतो, एखाद्या बॉक्समध्ये मी काही गोष्टी जमा करून ठेवू शकतो, ती जागा म्हणजे व्हॉल्यूम. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि व्हॉल्यूम हा नेहमी क्युबिक फॉर्ममध्ये असतो. 3 गोष्टींचं तिथं मल्टिप्लिकेशन येतं, ठीक आहे, लेंथ, ब्रेडथ आणि हाईट किंवा थिकनेस. आणि एरियामध्ये फक्त लेंथ आणि ब्रेडचं मल्टिप्लिकेशन येतं, ठीक आहे. बघा ना, पेजला तुमच्या लेंथ आहे, ब्रेडथ आहे, थिकनेस काय नेग्लिजिबल, एकदम मायनर थिकनेस आहे, त्यामुळं थिकनेस आपण इग्नोर करतो, म्हणून पेजचा फक्त एरिया येतो. पण त्याच पेजला जर तुम्ही असं गुंडाळलं आणि एका बाजूने बंद केलं तर आतमध्ये जी स्पेस क्रिएट झाली ती झाली तुमची व्हॉल्यूम. आता काय झालं, याला लेंथ आहे, ठीक आहे, लेंथ आहे, ब्रेडथ आहे आणि आता थोडीशी थिकनेस पण क्रिएट झाली इथं, ठीक आहे. इथं थोडीशी थिकनेस पण क्रिएट होते. ते कसं क्रिएट होते ते तुम्हाला मेन्स्युरेशनमध्ये मी सांगेल. पुढे जाऊया. पुढचा पॉईंट बघा, द सम ऑफ क्यूब ऑफ n नॅचरल नंबर्स इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ दॅट n नॅचरल नंबर्स. क्वेश्चन बघा नीट काय, स्टेटमेंट बघा काय, सम ऑफ म्हणजे ॲडिशन आहे कोणाची, क्यूब ऑफ कोणाच्या तरी क्यूबची, कोणत्या क्यूबची, n नॅचरल नंबर्सच्या क्यूबची. ओके. याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, स्क्वेअर ऑफ सम ऑफ दॅट n नॅचरल नंबर्स. दोन्हीमध्ये फरक आहे. इथं सम आहे त्याच कोणाचा, क्यूबचा सम आहे. इथं स्क्वेअर आहे कोणाचा, समचा स्क्वेअर आहे. इथं क्यूबचा सम आहे आणि इथं समचं स्क्वेअर आहे. नाही लक्षात आलं. बघा, n नॅचरल नंबर्स घेऊया आपण. सगळ्यात पहिल्यांदा सपोज 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब प्लस 4 क्यूब. काय बघा काय दिलं आहे, सम आहे. कोणाचा सम आहे, क्यूबचा. या क्यूबचा सम आहे. कितीपर्यंत, n नॅचरल नंबर्स, म्हणजे मी शेवटचा घेतो n क्यूब या नॅचरल नंबर्सचं. हे जे आन्सर असणार आहे ते कशाशी कनेक्टेड किंवा कशाची इक्वल असणार आहे, स्क्वेअर ऑफ सम ऑफ दॅट n नॅचरल नंबर्स. ह्या सगळ्यांचं मी ॲडिशन केली, 1 + 2 + 3 + 4 कुठपर्यंत, n नॅचरल नंबर जेवढे इकडे आहेत तेवढेच. ह्यांची ॲडिशन केल्यानंतर जर त्याचा मी स्क्वेअर केला तर हे दोन्हीही आन्सर्स तुमचे इक्वल येणार आहेत. हे दोन्ही आन्सर्स लक्षात घ्या, इक्वल येणार आहेत. कसं येणार आहेत, एखादं एक्झाम्पल आपण बघूया. चला एक्झाम्पल घ्या. 1 क्यूब प्लस
टू क्यूब प्लस 3 क्यूब प्लस 4 क्यूब. याचं मला तुम्हाला विचारलं आहे, मला तुम्हाला काय विचारलं आहे, क्वेश्चन ॲडिशन विचारली या सगळ्यांची. आता ह्यांची ॲडिशन केली तर मला काय दिसणार आहे बघा. 1 क्यूब 1, 2 क्यूब 8, 3 क्यूब 27, 4 क्यूब 64. या सगळ्यांची ॲडिशन केली तर हे ॲडिशन येते 8 आणि 1 9 7 35. ही ॲडिशन 8 आणि 1 9 9 आणि 27 प्लस 9 36, 36 प्लस 64 100. यांची ॲडिशन किती आली? 100 आली. आता फक्त मी काय केलं, प्रत्येक वेळेला क्यूब लक्षात घेतलेला आहे. आता मी काय करतो, हा पुढचा भाग 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 यांची ॲडिशन केल्यानंतर मी त्याचा स्क्वेअर करतो. ह्यांची ॲडिशन किती आली? 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 3 प्लस 4 आपल्याला माहिती आहे n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. याचा स्क्वेअर करायचा असतो. हा फॉर्म्युला कुठला आहे? एकदम आपण पहिले जे बघितलं होतं बघा, एकदम सुरुवातीची व्हिडिओ संख्याज्ञान नंबर वर्कमध्ये, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला कवर केलेला आहे. द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबरचा फॉर्म्युला. त्याचा फॉर्म्युलानुसार जर मी केलं 4 इंटू 5, 4 प्लस 1 5 होतं, डिवायडेड बाय 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, हे झालं 10. म्हणजे ह्या 1 2 3 4ची ॲडिशन किती आली? 10 आली. आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 100. त्याचा स्क्वेअर म्हणजे 100. हे मी फॉर्म्युला थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर मी इथं बाजूला लिहितो थोडंसं, एकच मिनटं. डायरेक्टली लक्षात घ्यायचं तात्पुरतं. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4, 1 प्लस 2 प्लस 3 4 प्लस 4 यांची ॲडिशन किती आली? 10 आली. 10चा स्क्वेअर म्हणजे 100. म्हणजे हे दोन्हीही काय झाले, ह्या दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला जर तुम्हाला हा फॉर्म्युला दिला असेल तर याच्याऐवजी सिम्पलमध्ये हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. कसा यूज करू शकता याच्यासाठी दुसरे क्वेश्चन बघा. क्वेश्चन कसा येऊ शकतो एक्झाममध्ये. 1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब असं जर मी करत गेलो, कुठपर्यंत करत गेलो, सपोज 19पर्यंत करत गेलो, 19 क्यूब, याची ॲडिशन किती तुम्हाला विचारली. आता मला सांगा, एवढ्या सगळ्यांची ॲडिशन करत बसणं स्कॉलरशिपच्या एक्झामला पॉसिबल आहे का? तेवढा वेळ आहे का तुमच्याकडे? नाही. मग अशा केसमध्ये तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता? जे नंबर दिलेत 1 प्लस 2 प्लस 3 प्लस डॉट डॉट नॉट कुठपर्यंत? 19पर्यंत. यांची ॲडिशन करा आणि मग त्याचा स्क्वेअर करा. आता या नंबरची ॲडिशन कशी करायची? या नंबरच्या ॲडिशनसाठी तुम्हाला फॉर्म्युला दिला होता n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2, सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर. क्रमावर येणाऱ्या पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज. असा एक तुम्हाला सुरुवातीच्या काही व्हिडिओमध्ये नंबर वर्कमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला दिला होता. या ठिकाणी n म्हणजे काय? जो शेवटचा नंबर आहे तो n असतो. इथं ब्रॅकेटमध्ये शेवटचा नंबर कोणता आहे? 19 इंटू पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय? n प्लस 1 म्हणजे 19, 19 प्लस 1 हे झालं 20. 20 डिवायडेड बाय 2, 2 1 जा 2, 2 10 जा 20, 2 10 जा 20 म्हणजे झालं 19 इंटू 10. 19 इंटू 10 म्हणजे हे झालं ॲडिशन 190 ॲडिशन झाली. आणि या 190 या समचा नंतर पुन्हा तुम्हाला स्क्वेअर करायचं आहे. वरच्या केसमध्ये आधी क्यूब आहे मग सम आहे. ठीक आहे, इथं बघा याच्यामध्ये आधी क्यूब आहे मग सम आहे. इकडे आधी सम करायचं आहे आणि मग त्याचा स्क्वेअर करायचा आहे. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. 190चा स्क्वेअर किती आला? सिंगल झिरो आहे म्हणजे जो माझा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे त्याच्यामध्ये 2 झिरो येणार आहे. आपण स्क्वेअरमध्ये बघितलं, जर सिंगल झिरो असेल तर त्याच्या डबल स्क्वेअर नंबरमध्ये पाहिजे. आणि 19चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 361. म्हणजे या सगळ्यांची ॲडिशन किती आली? 36,100. या क्वेश्चनची ॲडिशन किती आली मग? 36,100. हा फॉर्म्युला इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. हाऊ टू फाइंड द क्यूब रूट्स. एक मिनटं. ठीक आहे, होऊन जाईल कवर. हाऊ टू फाइंड क्यूब रूट्स. 2 प्रकार आहे त्याचे, बाय फॅक्टरायझेशन मेथड आणि दुसरं आहे बाय ॲनालिसिस आणि विश्लेषण पद्धतीनं. जेव्हा छोटे नंबर्स आहेत किंवा तुम्हाला जेव्हा काय म्हणतात त्याला, फॅक्टर्स इझिली अवेलेबल होतात किंवा लक्षात येत असतील छोट्या नंबरचे,
तर त्या नंबरसाठी बाय फॅक्टरायझेशन मेथड ही इझी आहे. पण जेव्हा नंबर्स मोठे होत जातात, जसं की पुढच्या स्लाईडमध्ये बघा, हे नंबर्स मोठे आहेत, यांचे फॅक्टर्स शोधणं किंवा छोटे छोटे फॅक्टर्स, प्राईम फॅक्टर शोधणं जरा किचकट होतं, अवघड होतं. त्या केसमध्ये तुम्हाला ॲनालिसिस मेथड किंवा विश्लेषण पद्धत तुम्हाला वापरावी लागते. स्क्वेअरच्या केसमध्ये आपल्याला 2 ऑप्शनल मेथड्स होत्या, त्या आपण शिकलेलो होतो. या केसमध्ये तुम्हाला ही विश्लेषण पद्धत कुठल्याही परिस्थितीमध्ये काय म्हणतात परफेक्ट करायची आहे. ही मेथड जर नसेल तर तुम्हाला कदाचित क्वेश्चन सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे ही मेथड घ्यायची आहे आणि काही एक्झाम्पल्स इथं मोठ्या नंबरचे मी इथं घेऊन ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर पहिल्यांदा बघूया फॅक्टरायझेशन मेथड. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फॅक्टरायझेशन मेथड, ॲनालिसिस मेथड दोन्ही मेथड आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. इथं पहिला नंबर मी घेतलेला आहे एक्झाम्पल म्हणून. इथं लिहून ठेवलं आहे याच्यासाठी की ते नंबर माझ्या डोक्यातनं जाऊ नये. कशा प्रकारचे नंबर येऊ शकतात इथं. पहिला नंबर आहे क्यूब ऑफ 1728. याचा क्यूब रूट ऑफ 1728 याचा क्यूब रूट काढायचा आहे. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे आपल्याला माहिती आहे ही वाली मेथड 1728. याला डिवाईड करायला सुरुवात करायची एक एक नंबरने. 2ने डिवाइड होते, 2 8 जा 16, 2 6 जा 12, 2 4 जा 8. परत 2ने डिवाइड होते, 2 4 जा 8, 2 3 जा 6, 2 2 जा 4. परत 2ने डिवाइड होते, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 6 जा 12. ओके. आता परत डिवाइड होते 2ने, 2 1 जा 2, 2 0, 2 8 जा 16. परत 2ने डिवाइड, 2 5 जा 10, 2 4 जा 8. परत 2ने डिवाइड, 2 27 जा 54 येतं. 27ला आता 2ने डिवाइड होत नाही म्हणून मी पुढचा नंबर घेतला. प्राईम नंबरच घ्यावा असं काही नाही आहे, कुठलाही नंबर घेऊ शकतो. फक्त आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की त्यांचा 3-3चा ग्रुप झाला पाहिजे. क्यूबसाठी 3-3चा ग्रुप झाला पाहिजे. स्क्वेअरच्या बाबतीमध्ये तो 2चा ग्रुप होता. स्क्वेअरच्या बाबतीमध्ये काय होतं 2-2चा ग्रुप होता. बट क्यूबच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचे 3-3चा ग्रुप झाला पाहिजे. ठीक आहे. आणि 27 तुम्हाला माहिती आहे 3चा क्यूब आहे म्हणजे हे 3 वेळा येणार. सॉरी इथं 9 यायला पाहिजे, चुकून 3 लिहिलं मी ना. मग 1728 कसं आलं. 1728ला कसं लिहिणार मी 2 × 2 × 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3. आता मी केलं यांचा 3-3चा ग्रुप करायचा आहे. ओके. हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला, सॉरी, आणि हा एक ग्रुप झाला. आणि प्रत्येक ग्रुपमधनं एकच नंबर घ्यायचा. कशासाठी, जेव्हा मी क्यूब रूट काढेल तेव्हा प्रत्येक ग्रुपमधनं, या ग्रुपमधनं 1 2, या ग्रुपमधनं 1 2 आणि या ग्रुपमधनं 1 3 आणि यांचं मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन केलं तर 2 2 जा 4, 4 3 जा 12. म्हणजे हा जो 1728 आहे याचं क्यूब रूट किती आलं 12 आलं. किती आलं 12 आलं. म्हणजे 12चा क्यूब किती असतो 1728. आता इथंच लक्षात ठेवायचं आहे क्यूब रूट ऑफ -1331 हे स्पेशल थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. का, कारण 1331ला डायरेक्ट कशाने डिवाइड होते 11ने डिवाइड होतं, हे लक्षात ठेवा. हां. आता जेव्हा निगेटिव्ह नंबरचा तुम्हाला क्यूब रूट विचारला आहे, क्यूब रूट बरं का, स्क्वेअरमध्ये कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट तुम्हाला विचारणार नाही. कारण स्क्वेअर रूट ऑफ पॉझिटिव्ह इंटीजर अँड निगेटिव्ह इंटीजर दोघांचाही परफेक्ट स्क्वेअर नंबर हा पॉझिटिव्हच असतो. बट परफेक्ट क्यूब नंबरमध्ये पॉझिटिव्हचा पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्हचा निगेटिव्ह असतो. त्यामुळे क्यूब रूटमध्ये तुम्हाला निगेटिव्ह नंबरचा क्यूब रूट फाइंड आउट करायला विचारू शकतात. मग त्यावेळेस काय करायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही, 2 मिनटासाठी निगेटिव्ह साईनला विसरून जायचं. नंबर काय राहिला माझ्याकडे 1331. ठीक आहे. याला डायरेक्ट 11नं डिवाइड होतं, हे 121 येतं. परत 11नं डिवाइड, 11 1 जा 11. म्हणजे हे 1331 याला कसं लिहू शकतो 11 × 11 × 11. 3चा ग्रुप केला, सपोज हा 3चा ग्रुप केला आणि मग क्यूब रूट विचारलं. कोणाचं क्यूब रूट 1331चा क्यूब रूट. याचा क्यूब रूट किती आलं, या ग्रुपमधनं एकच म्हणजे 11. बट तुम्हाला आता निगेटिव्ह विचारला आहे, फक्त काय नाही करायचं, इकडे एक मायनस साईन लिहून टाकायचा क्यूब रूटमध्ये आणि 11ला मायनस लिहून टाकायचा, खतम बात. याच्यापेक्षा जास्त इथं काही करायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. कारण निगेटिव्ह नंबरचा क्यूब रूट निगेटिव्हच असणार आहे, कारण निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्हच असतो. ओके. बट निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो.
ठीक आहे. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, तर निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्ह असतो. ठीक आहे. आणि आणखीन एखादा क्वेश्चन आपण बघूया पुढं. 13284 13 हे थोडं कोड जातं, आपलं काम झालेलं आहे. 13284 क्यूब रूट ऑफ 13284 हेच होतं ना, 13284. हां बरोबर आहे. याचं क्यूब रूट काढूया. 13284. ठीक आहे. आता मी इथं मला 84 दिसते शेवटी. 84 म्हणजे मला याला 4ने डिवाइड होते असं मी अंदाज धरतोय. बघूया करून. 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 4 2 8, 4 1 4. आता 21ला परत 4ने डिवाइड होते का? नाही होते. याला 3 एक नाही काहीतरी नंबर चुकला. नंबर चुकीचा आहे. ह्याचा स्क्वेअर रूट निघत नाही. 4 नंतर 3 आला म्हणजे याचा स्क्वेअर रूट निघत नाही. 3चा ग्रुप होत नाही आहे. हा नंबर एकच मिनटं, हा नंबर असा आहे 13824. हां बरोबर. 4ने डिवाइड होतं एवढं नक्की आहे. तर 4 रिपीट व्हायला पाहिजे होता. बघूया. 13824 4ने डिवाइड केलं. 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 त्रिक 12, 4 1 4. अरे यार परत काहीतरी गडबड झालेली आहे. का चुकायला लागलं आहे? डिव्हिजन चुकली आहे. 4 त्रिक 12, 1 4 चौक 16, 2 रिमाइंडर, 4 पंचे 20, 4 संग 24. हां आता बरोबर आहे. आता परत 4 रिपीट होत आहे. 4ने डिवाइड केलं. 4 8 जा 32, 2 रिमाइंडर 25, 4 6 जा 21, 1 रिमाइंडर 4 4 जा 16. परत एकदा 4ने डिवाइड होतं याला. होते ना? हां होते की. 4 2 8, 4 1 4, 4 संग 24. परत एकदा 4ने डिवाइड होईल. 4 पंचे 20, 4 संग 4 चौक 16, 4 4 जा 64. हे डिव्हिजन करायचे. आता 4ने डिवाइड होत नाही. आता कशाने डिवाइड होते? 2ने डिवाइड होते का? 2पेक्षा 54 आहे ना. 54ला 3ने डिवाइड होईल. 9ने डिवाइड होते की 9ने डिवाइड होते. 9 ॲक्च्युली मला तुम्हाला इथं दुसरी गोष्ट सांगायची आहे म्हणून मी हे वेगळ्या पद्धतीने घेतो आहे. 6मध्ये 3 2 आणि 2 1 जा 2. ओके. आता हे 13284 कसं आलं? क्यूब रूट नाही, आताच क्यूब रूट नाही घ्यायचं आपल्याला. 1328 परत चुकतोय नंबर, असंच लिहिताना चुकला असणार आहे मी. 824 इज इक्वल टू 4 × 4 × 4 × 4 × 9 × 3 × 2. ओके. आता जर इथं तुम्ही मला काय सांगायचं आहे बघा. आता इथं तुम्ही वेगवेगळे नंबर घेतले काही प्रॉब्लेम नाही आहे. मला काय सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही वेगवेगळे नंबर घेताय तेव्हा 3-3चे ग्रुप झाले पाहिजेत. बरोबर. 3-3चे ग्रुप करताना तुम्हाला इथं दिसतोय की मला हा 4चा एक ग्रुप झालेला दिसतोय, बट बाकीच्यांचे ग्रुपच होत नाही आहेत. बरोबर. बट थोडासा विचार केला तर या केसमध्ये मी काय करतो, हा जो पहिला 4चा ग्रुप आहे तसा लिहितो. ठीक आहे. हा आहे तसा लिहिला आहे. आता हा जो उरलेला एक 4 आहे, ठीक आहे, हा ग्रुप झाला. आता हा जो उरलेला 4 आहे, या 4ला मी 2 × 2 लिहू शकतो का? यस सर. या 4ला मी 2 × 2 लिहू शकतो. तसंच या 9ला मी 3 × 3 लिहू शकतो. आणि उरलेले 3 × 2 ॲज इट इज. आता मी नीट बघितलं तर आता माझ्याकडे 4चे ग्रुप प्रॉपर बनत आहेत. कसे बनत आहेत? 4 × 4 × 4 हा एक ग्रुप झाला. 2 × 2 × 2 हा एक ग्रुप झाला. आणि 3 × 3 × 3 हा 3चा एक ग्रुप झाला. ठीक आहे. मला सांगायचं काय आहे की तुम्ही दुसरा नंबर जरी घेतला तरी तुम्हाला त्यातनं 3-3चे ग्रुप फॉर्म करता आले पाहिजेत. हे मला सांगायचा महत्त्वाचा मुद्दा या एक्झाम्पलमध्ये आहे. ठीक आहे. मग याचा स्क्वेअर रूट करताना 13824 पहिल्या ग्रुपमधनं 4 मल्टिप्लाय, दुसऱ्या ग्रुपमधनं एक 2 आणि तिसऱ्या ग्रुपमधनं एक 3. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतं 24. म्हणजे क्यूब रूट ऑफ 13824 याचा क्यूब रूट किती आहे? 24. ठीक आहे. यात सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही प्रत्येक वेळेला प्राईम नंबर शोधले पाहिजेत असं काही नाही आहे.
तुम्ही दुसरे नंबर पण घेऊ शकतात, बट लक्षात ठेवायचं आहे की त्याचे 3-3चे ग्रुप झाले पाहिजेत. इन केस जर ग्रुप नाही झाला तर तुम्हाला काय करायचं आहे हे मला या एक्झाम्पलमधनं सांगायचं होतं. ठीक आहे, थोडंसं एक्झाम्पलमध्ये नंबर्स लिहिताना गडबड झाली, इकडे तिकडे गडबड झाली. ठीक आहे, हे 824च्या ऐवजी 284 झालं होतं, त्यामुळे त्याचा क्यूब निघत नव्हता. हे सॉल्व्ह करताना लगेच लक्षात आलं माझ्या. ओके, नंबर्स कधी कधी इकडे, त्यामुळे नंबर्स इकडे तिकडे झाले की लगेच क्वेश्चन बदलतो, लगेच आन्सर पूर्ण ड्रास्टिकली चेंज होतं. त्यामुळे फोकस ऑन द नंबर्स, फोकस ऑन द मेथड, फोकस ऑन द कन्सेप्ट, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की तुम्ही सॉल्व्ह करताना तुम्ही चुकताय हे तुमच्या माइंडलाच बरोबर अलर्ट होतं. जरी तुमच्या लक्षात नाही आलं लिहिताना तरी माइंडमध्ये काहीतरी गडबड व्हायला पाहिजे. माइंडने म्हटलं पाहिजे काहीतरी गडबड होती. ठीक आहे, काहीतरी गडबड होती आहे, क्वेश्चन कुठंतरी चुकतोय किंवा सॉल्व्ह करताना चुकतंय. तुम्हाला परत तो क्वेश्चन पहिल्यापासून परत एकदा चेक करायचा असतो. ठीक आहे, हे लक्षात आलं. तर हा महत्त्वाचा इथला मुद्दा हा लक्षात ठेवायचा आहे. 4 हे कसं बायफर्गेशन केलं आहे, म्हणजे 4चं तुम्ही 2x2 9चं 3x3 तुम्ही लिहू शकता. हे तुम्हाला तिथं समजलं पाहिजे, सुचलं पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. ॲनालिसिस मेथड आजच्या व्हिडिओमधला आपण हा शेवटचा एक भाग घेऊया. पहिला काय दिलं आहे याच्यामध्ये तुम्हाला अलर्टनेस महत्त्वाचा आहे. 50653 याचा तुम्हाला काय विचारला, स्क्वेअर रूट विचारला. सगळ्यात पहिल्यांदा जो नंबर दिला आहे त्याला विदाऊट स्क्वेअर रूटच्या सिम्बॉलने लिहून घ्या, विदाऊट स्क्वेअर रूटच्या सिम्बॉलने 50653. ठीक आहे, आता याचं काय करायचं आहे, युनिट प्लेसपासनं, कुठून, युनिट प्लेस म्हणजे राईट हँड साईडकडनं 3-3चा ग्रुप करायचा. स्क्वेअरच्या केसमध्ये मी तुम्हाला 2-2चे ग्रुप सांगितले होते, या केसमध्ये तुम्हाला 3-3 डिजिट्सचे ग्रुप करायचे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा 653चा एक ग्रुप झाला. आता 50 आहे, हा याच्या इकडे 0 असणार आहे, त्यामुळे त्या 0चं काही काम नाही आहे, तो उरला तसाच तुम्ही 2चा ग्रुप तसंच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, तसंच ठेवा. 653वरनं तुम्हाला एवढं तर लक्षात येईल की युनिट प्लेसला कोणता डिजिट येऊ शकतो क्यूब रूटमध्ये. जर इथं 3 आहे तर क्यूब रूटमध्ये कोणता डिजिट यायला पाहिजे, तर बघा इकडं आपण एक टेबल काढलं होता. युनिट प्लेस दिलेल्या नंबरच्या युनिट प्लेसवरती जर हे नंबर्स असतील तर परफेक्ट क्यूब नंबरच्या युनिट प्लेसवरती हे नंबर असतात. आता तुम्हाला उलटं करायचं आहे, परफेक्ट क्यूब नंबरच्या युनिट प्लेसवरती तुम्हाला 3 दिला आहे, म्हणजे त्याचा जो क्यूब रूट असेल त्याच्या युनिट प्लेसला कोण यायला पाहिजे, 7 यायला पाहिजे. एवढं तर मला कळालं बरोबर. म्हणजे युनिट प्लेसला किती आला, 7 आला. हा युनिट प्लेसचा नंबर मिळाला. आता मला काढायचा याच्या टेन्स प्लेसचा नंबर. मग माझ्याकडे काय आता 50 आहे. 50पेक्षा लेसमध्ये मला 50पेक्षा परफेक्ट क्यूब नंबर कोणता आहे, 50पेक्षा लहान परफेक्ट क्यूब नंबर कोणता आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मग आपला परफेक्ट क्यूब नंबर माहिती आहे सगळ्यांचे, 1चा 1 आहे, 2चा 8 आहे, 3चा 27 आहे, 4चा 64 आहे. म्हणजे 3 क्यूब जो आहे 27 जो आहे हा 50पेक्षा लेस आहे. हा 3 क्यूब आहे जो 50पेक्षा लेस आहे. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं की टेन्स प्लेसवरती कोणतं डिजिट आहे, 3 आहे. टेन्स प्लेसवरती डिजिट कोणतं आहे, 3 आहे. म्हणजे क्यूब रूट ऑफ 50,653 याचं क्यूब रूट किती आलं, टेन्स प्लेसवरचा 3, युनिट प्लेसवरचा 7, 37 इज द आन्सर. हे ॲनालिसिस मेथडने तुम्हाला हे लक्षात इथं घ्यायचं आहे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊया पाहिजे तर आपण, क्यूब रूट ऑफ 24,389. ठीक आहे, परत किती ग्रुप केले, 2 ग्रुप केले, 389चा एक ग्रुप आणि 24चा एक ग्रुप. कोणत्या साईडनं करायचे, नेहमी राईट हँड साईडनं करायचे या डायरेक्शनमध्ये युनिट प्लेसपासनं. 9वरनं मला एवढं तर लक्षात आलं की युनिट प्लेसवरती युनिट प्लेसचा डिजिट कोणता आहे 1 असणार आहे. सॉरी 9 नाही, युनिट प्लेसवरती 9 असताना 9च असतो, फक्त 2 आणि 3 7 आणि 2 आहे, त्यांचंच फक्त काय होतं, क्रॉस चेकिंग होतं, 9चं होत नाही. सॉरी 9 येणार, युनिट डिजिटला काय 9 आला. आणि 24वरनं तुम्हाला काय शोधायचं आहे, टेन्स प्लेसवरचा डिजिट शोधायचा आहे. कसा शोधायचा, 24पेक्षा लेस्ट परफेक्ट क्यूब नंबर कोणता आहे, 24पेक्षा 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 इज अ परफेक्ट क्यूब नंबर विच इज लेस दॅन 24. कारण पुढचा कोणता येणार आहे, 27 जो 3चा आहे. मग
याचा जो क्यूब रूट आहे 2, हा 2 तुमचा काय असणार आहे, टेन्स प्लेसचा डिजिट असणार आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी क्यूब रूट ऑफ 24,389चा क्यूब रूट किती आला, टेन्स प्लेसवरचा 9, युनिट प्लेसवरचा टेन्स प्लेसवरचा 2, युनिट प्लेसवरचा 9, 29 या टाईपमध्ये. सिमिलरली एक डेसिमल डिजिटचं पण आपण घेऊया ऑप्शन क्वेश्चन. अंडर रूट ऑफ 110,592. फॉरगेट अबाउट द डेसिमल. पुन्हा एकदा डेसिमल पॉईंट तुम्हाला विसरून जायचं आहे. नंबर काय राहिला 110,592. राईट हँड साईडकडनं, नंबरच्या राईट हँड साईडकडनं म्हणजे युनिट प्लेसच्या डायरेक्शनकडून तुम्हाला 3-3चे ग्रुप करायचे. हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप, असे 2 ग्रुप झाले. याच्यावरनं मला एवढं तर कळालं की युनिट प्लेसवरती कोणता डिजिट असणार आहे, 2 म्हटल्यानंतर युनिट प्लेसवरती 8 असणार आहे, एवढं तर मला कळालं. बरोबर. आता मला शोधायचं आहे टेन्स डिजिट किंवा टेन्स प्लेसवरचा डिजिट शोधायचं आहे 110वरनं. ओके, 110पेक्षा लेसमध्ये कोणता परफेक्ट क्यूब नंबर आहे हे शोधा. आधी शोधायचा. 4चा 64 आहे, 5चा 125 जाते, जो की 110पेक्षा मोठा आहे. म्हणजे याच्यापेक्षा लेस कोणता आहे 64, विच इज लेस दॅन 110. 64 कोणाचा क्यूब आहे, 4चा क्यूब आहे, जो 110पेक्षा लहान आहे. म्हणजे माझा जो टेन्स प्लेसचा डिजिट आहे तो 4 असणार आहे. टेन्स प्लेसचा डिजिट 4 असणार आहे. म्हणजे 110,592 याचं जर क्यूब रूट आलं तर किती येणार आहे, ते 48 येणार आहे. बट आपल्याकडे काय आहे, डेसिमल पॉईंट आहे. डेसिमल पॉईंटला काय करायचं आहे, कुठं डेसिमल पॉईंट आहे, इथे. किती डिजिट्स आहेत, 1 2 3 डिजिट्स आहेत. म्हणजे जे माझा क्यूब रूट असणार आहे त्याच्यामध्ये माझा डेसिमल डिजिट एकच असणार आहे. कारण इकडून इकडे जाताना /3 करायचं असतं, 3/3 करायचं असतं. ठीक आहे, आणि म्हणजे डेसिमल डिजिट फक्त 8 असणार आहे. म्हणजे याचा आन्सर आलं 4.8. याचा आन्सर किती आलं, 4.8 आलं. ओके, या टाईपमध्ये तुम्हाला ॲनालिसिस मेथडने तुम्हाला क्यूब रूट शोधायचं असतं. ओके, जेव्हा मोठे नंबर असतात तेव्हा तुम्हाला या मेथडनेच तुम्हाला करायचं आहे. फॅक्टरायझेशनने मेथडने करायला जातात तर खूप वेळ लागेल. फॅक्टरायझेशन मेथड ही छोट्या नंबरसाठी युजफुल आहे, जास्त मोठ्या नंबरसाठी ती युजफुल नाही आहे. तिथं तुम्हाला ॲनालिसिस मेथडनीच तुम्हाला तिथं फाइंड आउट करायचं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं थिअरी बघितली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेणार आहोत. कोणत्या टाईपचे, कशा टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा काही कन्फ्युजन असेल तर पुन्हा एकदा रिवाईज करून बघा. अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. अभ्यासाशिवाय पुन्हा काही यश मिळत नाही. ठीक आहे, मध्ये गॅप सोडू नका. अभ्यासामध्ये अभ्यास बघा, रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे. रिव्हिजनशिवाय कुठलाही ऑप्शन नाही आहे. कारण माणसाच्या म्हणतात ना, निसर्गाचा एक नियम आहे, ज्या गोष्टीचा आपण यूज करत नाही ती गोष्ट निघून जाते. माणसाने जेव्हा माकड होतात तेव्हा त्यांनी शेपूट वापरलं नाही तर हळूहळू तसं शेपूट निघून गेलं. तसं आपल्या मेंदूच्या बाबतीत होता कामा नाही. आपण जर अभ्यास नाही केला तर आपला मेंदू काय म्हणतात त्याला, असा बधीर होतो. साध्या गोष्टी पण नंतर मग लक्षात येत नाहीत. ते व्हायला नको म्हणून प्रॅक्टिस करत राहा. विसरायला नको, प्रॅक्टिस करत राहा. चांगले मार्क पाडायचे असतील तर फक्त प्रॅक्टिस करत राहा. बाकीच्यांपेक्षा 4 पावलं पुढे तुम्हाला राहायचं असेल, प्रॅक्टिस करत राहा. फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, हे लक्षात राहू द्या. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये लिहून पाठवा. जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. काही कन्फ्युजन असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. त्याला पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा व नक्की मी प्रयत्न करेन. चला तर मग आज भेटूया विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.